आज आपण इतिहासाच्या अशा एका पानावर नजर टाकणार आहोत जिथे शौर्य, त्याग आणि रणनीतीची एक अद्भुत गाथा रक्ताने लिहिली गेली आहे. ही केवळ एका युद्धाची गोष्ट नाहीये. नाही, ही गोष्ट आहे तत्वांसाठी जगण्याची आणि सन्मानासाठी मरण्याची. आपल्या हातात आहेत पंडित नरेंद्र मिश्र यांची अजरामर कविता गोरा बादल आणि त्यावरील काही भाष्य. आणि यातून आपण फक्त घटनाक्रम नाही तर त्यामागची भावना, तो आवेश, तो स्वाभिमान समजून घेणार आहोत, ज्याने दोन योद्ध्यांना इतिहासात अमर केलं. बरोबर. आणि या कथेची सुरुवातच एका मोठ्या संकटाने होते. चित्तोडचे राणा रतन सिंग दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या कैदेत आहेत. हो, आणि ही परिस्थितीच मुळात एका विश्वासघातातून निर्माण झाली होती. अच्छा. खिलजीने राणांना सन्मानाने किल्ल्याच्या दारापर्यंत सोडायला आल्याचा बहाणा केला आणि तिथेच त्यांना धोक्याने कैद केलं. म्हणजे हाच विश्वासघात या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी आहे. अगदी. आणि यानंतर खिलजीने चित्तोडसमोर एक अट ठेवली, जी केवळ अट नव्हती तर संपूर्ण मेवाडच्या आत्मसन्मानावर केलेला थेट हल्ला होता. काय होती ती अट? निरोप अगदी स्पष्ट आणि अपमानकारक होता. 10 दिवसांच्या आत राणी पद्मिनीला दिल्लीच्या हवाली करा. नाहीतर राणा रतनसिंग यांचं कापलेलं शीर चित्तोडमध्ये पोहोचेल. बापरे, ही तर एक अशक्य अट होती. हो, म्हणजे इथे प्रश्न फक्त राजाच्या प्राणाचा नव्हता तर राज्याच्या अस्मितेचा होता. खिलजीला फक्त राज्य नको होतं, त्याला मेवाडचा स्वाभिमान जिंकायचा होता. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण राजदरबार गोंधळलेला आहे, कोणाला काहीच सुचत नाहीये, तेव्हा राणी पद्मिनी एक अनपेक्षित आणि धाडसी पाऊल उचलतात. बरोबर. त्या अशा योद्ध्यांच्या शोधात निघतात ज्यांनी राज्यदरबार सोडून दिला होता. कोण होते हे? गोरा आणि बादल. आणि त्यांनी दरबार का सोडला होता? ते होते मेवाडचे महान सेनापती गोरा आणि त्यांचे 16 वर्षांचे पुतणे बादल. 16 वर्षांचे? हो. आणि त्यांनी दरबार सोडण्याचं कारण ही तितकंच महत्वाचं आहे. काही काळापूर्वी जेव्हा राणा रतन सिंग यांनी युद्ध टाळण्याच्या हेतूने खिलजीला राणी पद्मिनीचं प्रतिबिंब आरशात पाहण्याची परवानगी दिली होती, तेव्हा गोरा यांनी त्याला राजपुती शानचा घोर अपमान मानलं. अगदी. म्हणजे इथेच तत्वनिष्ठा आणि व्यवहार यांच्यातला संघर्ष सुरू झाला होता की नाही? हो ना. राजाने राज्याला वाचवण्यासाठी व्यवहार निवडला, पण सेनापतीसाठी तत्व जास्त महत्वाचं होतं. त्यांचा पवित्रा स्पष्ट होता. अगदी स्पष्ट. सन्मानाशी कोणतीही तडजोड नाही. दिल्लीचा सुलतान काय, कोणीही आमच्या महाराणीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. याच मुद्द्यावरून त्यांचे राणांशी मतभेद झाले. आणि ते व्यथित होऊन निघून गेले. हो, ते म्हणाले होते, ज्या दरबारात सन्मानाचा सौदा होतो तिथे गोराची तलवार राहू शकत नाही. आणि आता त्याच राणी ज्यांच्या सन्मानासाठी गोरा यांनी दरबार सोडला, त्या स्वतः त्यांना भेटायला जातात. हा प्रसंगच खूप नाट्यमय आहे. एका राणीने प्रोटोकॉल तोडून एका नाराज सेनापतीला भेटायला जाणं हे त्यांच्या नेतृत्वाबद्दल खूप काही सांगून जातं. हेच त्यांच्या असामान्य नेतृत्वाची ओळख आहे. त्यांना माहीत होतं की हे संकट तलवारीने नाही तर त्यागाच्या भावनेनेच परतवून लावता येईल. आणि ती भावना फक्त गोरा यांच्यातच होती. बरोबर. जेव्हा राणी त्यांच्या झोपडीत पोचतात तेव्हा सुरुवातीला गोरा रागाने बोलतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात, मी एक सामान्य सैनिक, मला राजकारणातील डावपेच काय कळणार? मी निर्वासित आहे, राजमुकुटाची जिद्द मला कशी समजणार? म्हणजे त्यांच्या बोलण्यात राग होता, पण त्याहून जास्त वेदना होती. हो, तत्वांचा पराभव झाल्याची वेदना. मग राणी त्यांना कसं तयार करतात? राणी पद्मिनी कोणताही युक्तिवाद करत नाहीत. त्या थेट चित्तोडच्या गौरवाचा, मेवाडच्या मातीचा हवाला देतात. अच्छा. त्या म्हणतात, दिल्ली गेली पद्मिनी तर मागे पश्चाताप कराल, जिवंतपणीच राजपुती कुळाला डाग लावाल. आणि मग त्या असं काहीतरी करतात ज्याने गोरा यांना आतून बाहेरून हादरवून टाकलं. काय? त्या स्वतः मेवाडच्या महाराणी त्या नाराज सेनापतीच्या पायाशी झुकतात. एक मिनिट. खुद्द महाराणी एका सेनापतीच्या पाया पडते, ही कल्पनाच म्हणजे अविश्वासनीय आहे. बरोबर. आणि तोच या कथेचा टर्निंग पॉइंट आहे. गोरा मागे सरकून म्हणतात, तुम्ही काय करत आहात? तुम्ही जगदंबा आहात. पण ते राणीचं झुकणं हे एका व्यक्तीचं नव्हतं. नाही, ते खुद्द मेवाडच्या गौरवाचं, शौर्यापुढे आणि त्यागापुढे झुकणं होतं. त्या एका क्षणात गोरा यांचा सगळा राग, सगळी नाराजी वितळून जाते. आणि मग ते ती प्रतिज्ञा करतात. हो, आणि ती प्रतिज्ञा म्हणजे केवळ शब्द नव्हते, ते मृत्यूला दिलेलं थेट आवाहन होतं. कोणती प्रतिज्ञा? नरेंद्र मिश्रांच्या कवितेतील ओळी अंगावर अक्षरशः काटा आणतात. गोरा म्हणतात, महाराणी, तुम्ही सिसोदिया कुळाची जगदंबा आहात. आणि पुढे?
जोपर्यंत गोराच्या खांद्यावर हे शीर आहे तोपर्यंत महाकाल सुद्धा राणांच्या मस्तकाला हात लावू शकणार नाही. शीर कापलं गेलं तरी माझं धड युद्ध करत राहील. आणि दिल्लीच्या मातीला रक्ताने माखून टाकेल. अगदी. ही प्रतिज्ञा अंगावर काटा आणणारी आहे, पण सत्य हेही आहे की केवळ भावनेच्या जोरावर अफाट सैन्यदळाला हरवता येत नाही. बरोबर. खिलजीच्या लाखोंच्या सैन्यासमोर गोरा बादल यांची ताकद अगदीच किरकोळ होती. मग त्यांनी बुद्धीचा वापर कसा केला? इथेच शौर्याला रणनीतीची जोड मिळते. त्यांनी एक अशी योजना आखली जी अत्यंत धाडसी, हुशारीची आणि तितकी जोखमीची होती. काय होती ती योजना? त्यांनी 700 डोल्या तयार केल्या, पालख्या. 700? हो, आणि खिलजीला निरोप पाठवला की राणी पद्मिनी आपल्या 700 दासींसोबत येत आहेत. ही एक प्रकारची मानसशास्त्रीय खेळी होती. अगदी. खिलजीला जे हवं होतं तेच त्याला देण्याचं नाटक केलं. पण खरी योजना पूर्णपणे वेगळी होती. हो ना. प्रत्येक डोलीत एक सशस्त्र राजपूत सैनिक होता. अच्छा. आणि ती डोली उचलणारे 4 जणही सैनिकच होते. म्हणजे प्रत्येक डोलीसोबत 5 योद्धे. जवळपास 3500 योद्ध्यांची एक छोटी पण अत्यंत घातक तुकडी. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा भाग, राणी पद्मिनीच्या मुख्य डोलीत कोण होतं? तिथेच या योजनेचा कणा होता. कवितेनुसार राणी पद्मिनीच्या वेशात त्या डोलीत एक लोहार होता. लोहार? हो. त्याचं एकमेव काम होतं योग्य वेळी राणा रतन सिंग यांच्या बेड्या तोडणं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. का? कारण काही चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे राणी स्वतः जात नाहीत. संपूर्ण योजना ही योद्ध्यांच्या शौर्यावर, बुद्धिमत्तेवर आणि त्यागावर केंद्रित आहे. यात नायिका ही राणी पद्मिनी नसून गोरा आणि बादल हेच योद्धे आहेत. म्हणजे ही योजना पूर्णपणे फसवणुकीवर आणि वेळेवर अवलंबून होती. हो. दिल्लीच्या मध्यभागी शत्रूच्या गोटात जाऊन राजाला सोडवणं, यात चूक व्हायला थोडीही जागा नव्हती. अजिबात नाही. आणि योजना यशस्वी होते. डोल्या दिल्लीत पोहोचतात. राणांना भेटण्याची परवानगी मिळते. हो. लोहार आपलं काम चोख बजावतो आणि राणांच्या बेड्यात तोडल्या जातात. पण इतक्यात खिलजीच्या सैन्याला या फसवणुकीची कल्पना येते. आणि दिल्लीच्या छावणीत एकच हाहाकार उडतो. भयंकर युद्धाला सुरुवात होते. आणि इथेच या कवितेचा खरा वीर रस अनुभवायला मिळतो, नाही का? रणभूमीचं वर्णन कसं केलंय? कवी वर्णन करतात की हर हर महादेवच्या गर्जनेने आकाश दुमदुमून गेलं. प्रत्येक डोलीतून 5-5 योद्धे वादळासारखे बाहेर पडले. आणि शत्रूंवर तुटून पडले. हो. गोरा यांनी राणांना घोड्यावर बसून जबरदस्तीने चित्तोडकडे पाठवलं. काय म्हणाले ते? म्हणाले, तुम्ही मेवाडचे सूर्य आहात, तुम्ही सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आम्ही खिलजीला इथेच रोखून धरतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी राजाला वाचवलं. आणि मग ते गोरा यांच्यासोबत जे घडलं ते वर्णन तर अकल्पनीय आहे. ते शौर्याचा कळस आहे. गोरा हजारो सैनिकांना एकट्याने तोंड देत होते. त्यांना समोरासमोर हरवणं अशक्य होतं. मग तेव्हा खिलजीच्या सैन्याने पुन्हा एकदा छळकपटाचा वापर केला. मागून येऊन एका सैनिकाने गोरा यांच्या पायावर वार केला. अरे रे. ते खाली कोसळताच जफर नावाच्या सेनापतीने पुढे येऊन त्यांचं शीर धडावेगळं केलं. पण गोष्ट इथे संपत नाही, बरोबर? अजिबात नाही. इथेच ती घटना घडते जी गोरा यांना अंमल करते. त्यांची प्रतिज्ञा खरी ठरते. म्हणजे? कवी वर्णन करतात, मगर वाहरे मेवाड़ी गोरा का धड़ भी दौड़ा, किया जफर पर वार किए जैसे पर ग्राहक दौड़ा. म्हणजे शीर नसलेलं गोरा यांचं धड लढत राहिलं. हो. आणि त्याने एकाच तलवारीच्या वारात त्या जफरचे 2 तुकडे केले. अविश्वसनीय. हे केवळ शौर्य नाही, ही आपल्या वचनाप्रती, आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आहे. शरीर संपलं तरी कर्तव्य संपलं नाही. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. गोरा यांच्या शौर्याची गाथा तर अविश्वसनीय आहे, पण या कथेला गोरा बादल असं नाव आहे. हो. आपल्या काकांचा इतका मोठा पराक्रम आणि इतका क्रूर अंत पाहिल्यानंतर त्या 16 वर्षांच्या बादलवर काय परिणाम झाला असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. काकांचा असा मृत्यू पाहून 16 वर्षांचे बादल महारुद्र बनून शत्रूंवर तुटून पडतात. महारुद्र? हो. महारुद्र म्हणजे केवळ राग नाही, तर तो एक विनाशकारी, दैवी आवेश आहे. जणू काही शिवानेच रौद्ररूप धारण केले आहे. अच्छा. कवी म्हणतात की त्यांनी खिलजीच्या सैन्याला आव्हान दिलं, नीच मानगड, छल से रन करते हो, किस बूते पर जवान मर्द बनने का दम भरते हो. म्हणजे त्यांच्या शब्दांतने आग ओकत होती. हो. आणि मग ते वादळासारखे लढतात. जणू काही ज्वालामुखीच फुटला होता. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं. काय? त्यांना जिंकायचं नव्हतं. त्यांना माहीत होतं की ती जिंकू शकत नाहीत. मग
त्यांचं ध्येय होतं राणा रतनसिंग यांना सुरक्षित चित्तोडला पोचण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळवून देणं. आणि त्यांनी ते केलं. हो, ते आणि त्यांचे साथीदार शेवटच्या श्वासापर्यंत लढले. एका राजपूत योद्ध्याने 10 शत्रूंना मारलं आणि शेवटी बादल सुद्धा वीरगतीला प्राप्त झाले. हो, असंख्य जखमांनी. तर राणा वाचले, पण त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली. याला विजय म्हणावा की पराभव? राजपुती परंपरेनुसार हा एक महान विजय होता. कसा? कारण राजा हे राज्याचे प्रतीक असतात, ते राज्याची अस्मिता असतात. त्यांना वाचवण्यासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च मानला जातो. राणा रतनसिंग सुरक्षित परततात, पण गोरा, बादल आणि त्यांचे हजारो सैनिक शहीद होतात. हीच गोष्ट या कथेला महान बनवते. अगदी. आणि याच त्यागामुळे त्या भूमीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. कवितेत एक ओळ वारंवार येते, जिसके कारण मिट्टी भी चंदन है राजस्थानी. म्हणजे याच बलिदानामुळे तिथली माती चंदनासारखी पवित्र झालीये. बरोबर. चित्तोडला परतल्यावर खुद राणा म्हणतात की ही हार फुलं माझ्या स्वागतासाठी नाहीत, तर त्या वीर योद्ध्यांच्या बलिदानासाठी आहेत. जोपर्यंत चित्तोडचं अस्तित्व राहील तोपर्यंत गोरा बादल यांचं नाव घेतलं जाईल. हे शौर्य केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नाहीये. नाही, तर तो एक प्रेरणादायी वारसा बनला आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? ही केवळ एका लढाईची गोष्ट नाहीये. नाही. हे राणी पद्मिनीचं असामान्य नेतृत्व, गोरा यांची कर्तव्यनिष्ठा, एका अजोड रणनीतीची कथा आणि मातृभूमीसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं प्रतीक आहे. हो. आणि ही कथा आजच्या काळातही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते. कोणता? आजच्या जगात जिथे आपण सतत तडजोडीला आणि वाटाघाटींना महत्त्व देतो, तिथे अशा तत्वांचं काय स्थान आहे ज्यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही? बरोबर. एखादी तडजोड कधी आपल्या अस्मितेचं किंवा सन्मानाचं समर्पण बनते, ही रेषा खूप धुसर असते. आणि ही कथा आपल्याला त्यावर विचार करायला भाग पाडते. आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपले गोरा बादल क्षण कोणते आहेत? आपली ती नॉन निगोशिएबल म्हणजे तडजोड न करण्यासारखी तत्व कोणती आहेत? ज्यांच्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार असू. ही कथा आपल्याला तो आरसा दाखवते.